श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज दिनांक आहे 13 जानेवारी आणि वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे भोगी आणि त्याचबरोबर शाकंभरी पौर्णिमा. भोगी आणि शाकंभरी पौर्णिमा ही एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिकच वाढलं गेलेलं आहे. या वर्षीचा हा पहिलाच मकर संक्रांतीचा सण आहे आणि मकर संक्रांतीचा सण हा 3 दिवसांचा साजरा केला जातो. अगोदरच्या दिवशी असते ती भोगी आणि त्यानंतर असते मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंक्रात. असा हा 3 दिवसाचा जो सण आहे तर याला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. तर पहा, सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणे याला संक्रांती असं म्हटलं जातं आणि या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो, त्यामुळे या दिवसाला मकर संक्रांती म्हणून ओळखलं जातं आणि मकर संक्रांती सण हा साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार हा जो मकर संक्रांतीचा सण आहे तर या सणापासूनच चांगले दिवस यायला सुरुवात होते. या दिवशी स्वर्गाची दारे देखील उघडलेली असतात आणि म्हणूनच या काळामध्ये आपण जे काही दान धर्म पुण्य त्याचबरोबर काही सेवा उपाय करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला नक्कीच प्राप्त होते. त्यामुळे आपल्याला मकर संक्रांती आणि भोगी या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला घरातून अशी ही एक वस्तू घराच्या बाहेर फेकायची आहे. ही वस्तू जर घराच्या बाहेर फेकली तर आपल्या जीवनातील जे काही दुःख अडचणी संकट आहेत ते तर दूर होतीलच, त्याचबरोबर आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या घराची मुलांची पतीची खूप सारी प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर. भोगी हा दिवस आपल्या जीवनातील वाईट भोग, वाईट शक्ती, वाईट कर्म असतील तर ते दूर होण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु कष्ट मेहनत करून देखील आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही, म्हणजेच आपलं कोणतंही काम किंवा कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की त्याच्यामध्ये काही ना काही अडीअडचणी आपल्याला येत असतात. तसेच आपल्या घरामध्ये पैसा हा टिकत नाही. घरामध्ये पैसा आला की तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जातो. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या आपल्याला नेहमी जाणवतात. आपल्या घरावरती मोठं असं कर्ज देखील होतं. तसेच बऱ्याच वेळा घरामध्ये वादविवाद, कलह, क्लेश हे घडत असतात. नेहमी भांडणे हे होत असतात. जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल किंवा आपल्या घराला कुणाची नजर लागलेली असेल तर यासारख्या गोष्टी आवर्जून घडत असतात. आपल्या घराची प्रगती होण्यापासून थांबते. आपल्या घरामध्ये दारिद्र्य येते, गरिबी येते आणि आपलं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नाही किंवा आपण कोणतंही महत्त्वाचं काम करायला गेलो की त्यामध्ये आपल्याला नेहमी अडीअडचणी येतात. त्यामुळे आपल्याला पहा असे काही प्रभावी उपाय करायचे आहेत आणि हे प्रभावी उपाय अशा विशिष्ट तिथींना जर केले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला नक्की प्राप्त होते. तर बघा, हा जो उपाय आहे तर तो आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. परंतु हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न जर केला तर, कारण ही जी वेळ आहे ना तर ही माता लक्ष्मीला घरामध्ये येण्याची वेळ आहे आणि या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये एकदा तरी येत असते आणि ह्या वेळेमध्ये जर आपण हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्की प्रसन्न होते आणि आपल्याला ह्या उपायाचं फळ हे पटकन मिळते. त्यामुळे ह्या वेळेमध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर नक्की ह्याच वेळेमध्ये उपाय करण्याचा प्रयत्न करा. नसेल शक्य होत तर तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत संध्याकाळी 6 वाजल्यापासून उपाय करू शकता.
तर पहा, आपल्याला माहीत आहे की मकर संक्रांत म्हटली की तिळाला खूप महत्त्व दिलं जातं. कारण आपण सकाळी अंघोळीपासून ते पूर्ण गोष्टीमध्ये तिळांचा वापर करत असतो. भाजीमध्ये, भाकरीमध्ये आपण तिळाचा वापर करत असतो. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी तुमच्या घरातील दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. तुळशीपाशी दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या मुख्य दरवाजावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि या सकारात्मक वातावरणामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ जर नसेल तर बारीक मीठ घेतलं तरी चालेल. त्याचबरोबर तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. आता पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेतली तरी चालेल. आता ह्या वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत. काळे तीळ, थोडेसे खडे मीठ आणि पिवळी मोहरी. तर ह्या 3 वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातील अगदी लहानातील लहान मुलांपासून ते मोठ्यातील मोठ्या माणसांपर्यंत म्हणजे घरातील प्रत्येकावरून तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत तर त्या डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. मुलांना किंवा मोठ्यांना पूर्व पश्चिम तुम्हाला बसवायचं आहे आणि त्यानंतरच ह्या वस्तू तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. जेव्हा तुम्ही ह्या वस्तू उतरवत आहात त्यावेळेस तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे काही वाईट कर्म आम्ही केलेले असतील, काही वाईट भोग असतील तर ते निघून जाऊ दे आणि माझ्या घरामध्ये लक्ष्मीच्या कृपेने चांगले दिवस येऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. ह्या सर्व वस्तू प्रत्येकावरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. हा प्रत्येकावरून तुम्हाला थोडे थोडे म्हणजेच वेगवेगळे घ्यायचं आहे. ह्या 3 वस्तू हातात घ्यायच्या, एकावरून उतरवायच्या, एका वाटीत टाकायच्या, दुसऱ्यावरून उतरवायच्या, त्या परत त्याच वाटीमध्ये टाकून द्यायच्या, नंतर तिसऱ्यावरून उतरवायच्या, परत त्या वाटीमध्ये टाकून द्यायच्या. असं वेगवेगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत आणि वेगवेगळ्या माणसांवरून, मुलांवरून तुम्हाला उतरवायच्या आहेत आणि त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत. आता वाटीमध्ये सर्वांच्या वस्तू टाकल्यानंतर तर पहा, घरात लहान मुलं असतील, खूप किरकिर करतात, खूप चिडचिडेपणा करतात आणि मुलं ऐकत नाही, अभ्यास करत नाही, त्यांना नजर दोष लागलेले असतील तर मुलांवरून ह्या वस्तू उतरवून घ्यायच्या आहेत. घरामध्ये एखादी बाधित व्यक्ती आहे किंवा सारखी आजारी पडत आहे तिच्यावरून सुद्धा ह्या वस्तू उतरवायच्या आहेत. घरामध्ये कर्ते पुरुष असतील जे कोणतेही काम करायला गेले की त्यांची प्रगती होत नसेल, त्यांचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर अशा व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ह्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्हाला डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायच्या आहेत. अगदी घरातील सर्व लोकांवरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आणि स्वतःवरून देखील तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत. प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला वापरायच्या आहेत. त्यानंतर परत तुम्हाला त्या 3 वस्तू हातामध्ये घ्यायच्या आहेत, दुसऱ्या वेगळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा 7 वेळा उतरवायच्या आहेत आणि त्या वाटीमध्ये टाकायच्या आहेत. ती तुम्हाला डायरेक्ट घराच्या बाहेर घेऊन जायची आहे. घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर एखादा मोकळा प्लॉट असेल किंवा चांगली जागा असेल जिथे कुणी येत जात नाही अशा ठिकाणी तुम्हाला ह्या वस्तू फेकून द्यायच्या आहेत. ह्या वस्तू फेकल्यानंतर तुम्हाला परत मागे वळून पाहायचं नाही, डायरेक्ट घरी यायचं आहे, हातपाय धुवायचे आहे आणि घरामध्ये प्रवेश करायचा आहे. नंतर तुम्हाला देवघरापाशी जायचं आहे, देवापाशी आसन टाकून बसायचं आहे, एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे, दोन्ही हात जोडायचे आहेत. जे काही वाईट कर्म आम्ही केलेले असतील ते संपूर्णपणे नष्ट होऊन जाऊ दे, माझी मुलांची घराची प्रगती होऊ दे असं तुम्हाला म्हणायचं आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला आज सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा वेळ भेटेल तेव्हा अजून एक प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्हाला एक मूठभर पांढरे तीळ जे आहेत तर ते हातामध्ये घ्यायचे आहे. पांढरे तीळ जे आहेत तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचे आहेत. प्रत्येक भिंतींना टच करायचे आहेत. त्यानंतर घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सुद्धा घड्याळाचा काटा गोलाकार पद्धतीने जसा फिरतो त्या पद्धतीने तुम्हाला हे तीळ सुद्धा सर्वांवरून असेच गोलाकार पद्धतीने फिरवायचे आहेत. 3 वेळा उतरवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा उतरवायचे आहेत, म्हणजे ओवाळायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर उत्तर दिशेला घेऊन जायचे आहेत आणि फेकून द्यायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे जे पांढरे तीळ आहेत तर ते उतरवायचे आहे. दिवसभरामध्ये हा उपाय सुद्धा तुम्ही कधीही करू शकता. या दोन्हीही उपाय तुम्हाला करायचे आहेत. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.